व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. एखाद्यानं गाय मारली म्हणून आपण वासून मारायचं नसतं असं आपल्याकडे म्हणतात. मात्र हे अनेकदा अंगलट येत असतं. आता हेच बघा ना, पृथ्वीराज सिंग चौहान हे सहिष्णू होते, लढवय्ये होते, वीर होते. आपण असं म्हणू शकतो की ते कोणतीच लढाई हरलेले नव्हते, अजेय योद्धा होते. मोहम्मद घौरीनं जितक्या वेळा आक्रमण केलं तितक्या वेळा त्याला परास्त करून, पराभूत करून, तोंडात दाती तुळ धरून त्यांनी हपलून लावलं आपल्या देशात. मात्र जयचंदाला गद्दारी केली असं म्हणतात. गद्दारी झाली आणि मग याच सहिष्णू पृथ्वीराज चव्हाणांना तो घौरी इथून अफगाणिस्तानात घेऊन गेला. हा इतिहास आहे, सगळ्यांनाच माहित आहे. सांगण्याचा मुद्दा या मागचा इतकाच आहे मित्रांनो, की सहनशीलतेची किंवा सहिष्णुतेची एक मर्यादा असते. ती मर्यादा कधीतरी ओलांडावीच लागते, नाहीतर पृथ्वीराज होऊ शकतो आपला कोणाचाही. आता हेच बघा ना, अमृता फडणवीस ज्या आपल्या देवाभाऊंच्या सुविद्य पत्नी आहे, त्यांच्या बाबतीत सोशल मीडियावर आबरट चबरट बोलणाऱ्यांची संख्या अजिबातच कमी नाही. यामध्ये अनेक वडाभाव सैनिक सुद्धा असे आहेत जे अत्यंत अश्लाघ्य असभ्य भाषेमध्ये अमृताजींवर टीका करून आपल्या आईबापांनी आपल्यावर काय संस्कार केलेले आहे हे वेळोवेळी दाखवून देत असतात. ठीक आहे, ही माणसाची विकृती आहे. आपलं स्वतःचं फ्रस्ट्रेशन कुठेतरी काढायचं आहे म्हणून कोणी असं करत असेलही कदाचित. हा मनोविकार आहे, खरं तर हा एक मानसिक आजार आहे एक प्रकारचा, हे आपण समजू शकतो. पण एखादी महिला, एखादी स्त्री जेव्हा पातळी सोडून बोलायला लागते, आणि तेही केवळ यासाठी की तिला विशिष्ट अधिकार प्राप्त झालेले आहेत म्हणून, की मी काहीही बोलले तरी मला अटक होणार नाही, आणि समजा मला अटक झाली जरी तरीही आमचे असंख्य लोक रस्त्यावर उतरतील, मग धिंगाणा होईल, दंगली होतील, असा कॉन्फिडन्स काही जणांना आहे. आणि याच कॉन्फिडन्समुळे अनेकांची हिंमत वाढते आणि मग पातळी ओलांडली जाते. अशीच पातळी ओलांडली गेलेली आहे अमृता फडणवीस यांच्या बाबतीत बोलताना. मात्र दुर्दैवानं असं सांगावंसं वाटतं मित्रांनो, की ही पातळी कोणा पुरुषाने नाही तर एका स्त्रीनेच ओलांडली आहे. या महिलेचं नाव आहे अंजली भारती. ही महिला एक गायिका आहे. आता एका गायिकेचं काम काय आहे? मंचावर येणे, गायन करणे, आपली कला प्रस्तुत करणे, श्रोत्यांना तृप्त करणे, त्यांची वाहवा मिळवणे आणि समाधानाने टाळ्या मिळवून आपली विदागी घेऊन, मानधन घेऊन निघून जाणे. गायनाच्या मंचावर राजकीय भाष्य करण्याची गरजच नाही ना. मात्र अंजली भारती या गायिकेनं भाष्य केलं, आणि तेही असं भाष्य केलंय जे अत्यंत संतापजनक असं भाष्य आहे. आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला ते भाष्य, आणि त्यावरही आपण बोलणार आहोत. पण त्या मागची थोडी पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया. मित्रांनो, काय झालं, महाराष्ट्रामध्ये जे स्त्रियांवर अत्याचार होत आहे, विनयभंग होतात, किंवा सरळ सरळच आपण बोलूया ज्यांच्यावर रेप होतात, त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचे जे गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारांना फाशीच व्हायला पाहिजे असं एक स्टेटमेंट अमृता फडणवीस यांनी केलं. आणि त्या स्टेटमेंटवरून ही गायिका अंजली भारती हिची जीभ घसरली आणि ही अत्यंत घाणेरड्या शब्दांमध्ये अमृताजींवर बोलली. काय बोललेली आहे, कसं बोललेली आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. मात्र त्या अगोदर आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या आतापर्यंतच्या कार्याची व्हिडिओची एक छोटीशी झलक 25-30 सेकंदांची आहे, ती एकदा प्लीज बघून घ्या. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना
शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. या व्हिडिओमधून जे आवाहन केलेले आहे मित्रांनो, त्याला साथ द्या, प्रतिसाद द्या आणि आपल्या या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारामध्ये सामील होऊन आपल्या बांधवांची, माता बंधू भगिनींची सेवा करा, एवढीच विनंती. चला आता परत एकदा मूळ मुद्द्याकडे, मूळ विषयाकडे बोलूया. तर झालंय असं की अमृताजींनी जे स्टेटमेंट दिलं त्यानंतर एका कार्यक्रमामध्ये गायन करत असताना अंजली भारती यांनी अचानकच तो विषय काढला आणि त्या विषयावर त्या बोलायला लागल्या. बरं, विषयावर बोलत असताना एखाद्याने आपलं मत व्यक्त करणे हा संविधानाने, घटनेने दिलेला अधिकार, पण कोणावरही अभद्र भाषेमध्ये, अश्लील भाषेमध्ये टीका करणे हा अधिकार दिलेला नाहीये. मात्र काही लोक नेमके काही मुद्दे उचलतात, काही गोष्टींचा गैरफायदा घेतात आणि मोकाट सुटतात. त्यापैकीच मोकाट सुटलेली ही एक गायिका अंजली भारती, देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती अमृता फडणवीस यांच्याबद्दल काय बोलत आहेत एकदा बघा. फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. कसं सरकार फाशी देईल? हे मोदी सरकार फाशी देईल का? मी तर म्हणतो इमानदारीच्यानं त्या बलात्कार करणाऱ्याला सांगतो, कोण्या पोरीवर, कोण्या माय बहिणीवर बलात्कार केल्यापेक्षा ना या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस, त्याची बायकोला माल बनवून फिरते, त्या बायकोवर बलात्कार करणार. बघितलं आहे की नाही संतापजनक? एक स्त्री दुसऱ्या स्त्रीबद्दल असं कसं बोलू शकते हो? एखादा पुरुष विकृत असू शकतो, तो बोलतो, त्याच्या सडक्या मनोवृत्तीमध्ये जे विचार आहेत ते तो प्रकट करतो. मात्र एक महिला स्वतः महिला असताना एका महिलेबद्दल इतके अपशब्द वापरते, तिच्या मनामध्ये दुसऱ्या स्त्रीबद्दल इतके विकृत विचार आहेत, हे बघून कीव करावीशी वाटते अशा बुद्धीची. सरळ सरळ यांचं म्हणणं असं आहे की अमृताजींवर हे करा म्हणून असं कसं बोलू शकतं कोणी? बरं, दुसरा एक महत्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे की जेव्हा हे स्टेटमेंट त्या अंजली भारती यांनी केलं त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा कुठलाही नेता त्यावर काहीही बोलला नाही, काहीच, कोणाचीच प्रतिक्रिया नाहीये. उभाठा गटातर्फे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या महिला आघाडीतर्फे बोलल्या आहेत की आम्ही निषेध व्यक्त करतो अंजली भारतीचा. हे कुठे, कोणत्या बिळात जाऊन लपलेत हे भाजपवाले? इतके का टरकायले, इतके का घाबरायले? आणि गृह मंत्रालय काय झक मारतंय का? कमाल या गोष्टीची वाटते की देवेंद्र फडणवीस यांनी आता सहिष्णुता थोडीशी सोडावी, थोडा वेळ तरी बाजूला ठेवावं आणि थोडा फ्री हँड द्यावा गृह मंत्रालयाला आणि डिपार्टमेंटला. हे जे असले बेताळ वागतात ना, ह्या असल्या लोकांना चांगला बदलून काढला पाहिजे. मित्रांनो, विचार करा, ज्याच्या कोणाचा ध्यानीमनी पण नाहीये असला विचार त्याच्या डोक्यात शिरलं ना. आता समाजामध्ये आपण म्हणतो विकृती वाढत चालली, विकृती वाढत चालली. कशी वाढत चालली आहे? तर ती अशी वाढत चालली आहे, जोपर्यंत या असल्या गोष्टींना आळा बसत नाही तोपर्यंत काहीच शक्य नाही. आजवर आपण बघत आलेलो आहोत की देवेंद्र फडणवीस यांनी कधीही सूडाचं राजकारण केलं नाही किंवा देवेंद्र फडणवीस यांनी कधीही आपल्या विरोधकांना अर्वाच्य भाषेमध्ये प्रत्युत्तर दिलेलं नाही किंवा असल्या फालतू गोष्टींकडे देवेंद्र फडणवीस लक्षही देत नाही, असल्या टीकेकडे. या अगोदर सुद्धा अमृताजींवर खूप जणांनी खूप काय 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 टीका केलेली, त्यांच्या कपड्यांवरून म्हणा, त्यांच्या गायनावरून म्हणा, सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर अनेक जण अनेक गोष्टी बोललेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दुर्लक्ष केलेलं आहे तिकडे कम्प्लिटली. का? तर तिचं आयुष्य ती तिच्या मर्जीप्रमाणे जगते, मी त्यामध्ये लुडबुड करत नाही आणि माझ्या आयुष्यामध्ये ती लुडबुड करत नाही. आम्ही दोघांनी एकमेकांना स्पेस दिलेली आहे, असं त्यांनी एका
जाहीर कार्यक्रमामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. चांगलीच गोष्ट आहे ना. आपल्या पत्नीला त्यांनी इतकं स्वातंत्र्य दिलेलं आहे की तू कर, तुला काय आवडतं ते. मी त्या आड येणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य याला म्हणतात ना, दिलेलं त्यांनी. मात्र इतकंही आता यांनी शिथिल राहू नये. कारण आज हे अमृताजींवर बोलले, उद्या देवीच्यावर बोलले तर देवीच्यावर पण बोललेलेच आहेत हो सोशल मीडियावर काही जण. ही विकृती अशीच वाढत जाते. ह्याला आळा बसणं गरजेचं आहे. आमचं तर डिपार्टमेंटला म्हणणं आहे, त्या अंजली भारती यांच्यावर तुम्ही सुमोटो दाखल करा. स्वतः कोर्टाने करायला पाहिजे या गोष्टी. खरं तर असं कसं कुणी उठेल आणि मुख्यमंत्र्याच्या पत्नीबद्दल किंवा कोणाच्याही पत्नीबद्दल असं कुणी कसं काय बोलू शकतं? तुमच्याही घरामध्ये आई बहिणी आहे, बायको आहे, सगळ्यांच्याच घरामध्ये आहेत ना. लेकी बाळी आहे, बायका आहे, वहिनी आहे, बहिणी आहे, आई आहे. त्यांच्याबद्दल जर कोणी काही असं बोललं तर सहन करू शकतं का कोणी? व हा माणूस का सहन करतोय हेच कळत नाही. काही गरज नाही ना सहन करण्याची. ढळढळीतपणे खुल्या मंचावरून ती वाहियात बाई, मी वाहियात हा शब्द मुद्दाम वापरलाय. वाहियातपणाच आहे हा. गरज नाहीये. तुम्ही या, तुमचं गायन करायला निघा. राजकारणावर बोलण्याची तुमची काही गरज नाहीये. आणि जर बोलायचंच आहे तर लेखी तक्रार तुम्ही देऊ शकता, पोलीस कंप्लेंट करू शकता ना. मात्र एका स्त्रीवर रेप करा असं म्हणायचं कशासाठी? एवढी विकृती कशासाठी? एवढा द्वेष कशासाठी? एवढा मत्सर कशामुळे मनामध्ये? असं काय घोडं मारलंय देवेंद्र फडणवीसांनी किंवा अमृता फडणवीसांनी तुमचं, की इतका मत्सर भरलाय मनामध्ये? भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही महिला आघाडीच्या कार्यकर्त्याने यावर साधा आक्षेप नोंदवला नाही. कुठे गेल्या त्या चित्रा वाघ? कुठे गेल्या त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष काय चाकणकर? काय चालू आहे? बर, आता कारवाई जर झाली ना, मजा बघा कशी आहे. आता जर त्या वाहियात बाईवर कारवाई जर झाली तरी हे म्हणतील की बघा 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 देवेंद्र फडणवीस मुद्दाम आमच्या दलितांना त्रास देऊ लागले म्हणून. असा कसा त्रास देतील पोलीस? अहो तुम्ही केलंय कृत्य. उद्या जर लेखी तक्रार दिली अमृता फडणवीसांनी तर काय हाल होतील? 7-8 वर्ष तर येत नाही बाहेर ही मग वाहियात बाई. पण हे व्हायला पाहिजे, एकदा तरी व्हायला पाहिजे. म्हणजे किमान एक स्ट्रेट वेनं लोक चालतील. किमान थोडासा धाक तरी असेल मनामध्ये लोकांच्या बोलताना की आपण काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय, कोणत्या प्लॅटफॉर्मवर बोलतोय. तेव्हा आमची तर विनंतीच आहे गृह मंत्रालय आणि डिपार्टमेंटला की तुम्ही, त्यांनी जरी तक्रार केली नाही अमृताजींनी किंवा देवेंद्रजींनी, तरी तुम्ही स्वतःहून गुन्हा दाखल करू शकता त्यांच्यावर आणि जाब विचारू शकता की असं बोलण्याची गरज नव्हती म्हणून. तुमच्या ह्या बोलण्यामुळे समाजामध्ये विकृती आणखी वाढत चाललेली आहे. अहो, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हा स्वैराचार चालू आहे ना. याच विषयावर मित्रांनो, याच विषयावर आपले एक सहकारी आहेत, महेश नातू असं त्यांचं नाव आहे. महेश नातू हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खूप जुने कार्यकर्ते जे ठाण्यात असतात. महेश नातू यांनी थेट राष्ट्रपतींना या बाबतीत पत्र दिलेलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हा जो स्वैराचार चालू आहे, हा जो धिंगाणा चालू आहे, ह्यामुळे समाजामध्ये जे वितुष्ट निर्माण होत चाललेलं आहे ते कंट्रोल कसं करणार आहात. खूप सविस्तर पत्र आहे ते, राष्ट्रपती भवनात पोहोचलेलं आहे आणि महेश नातू सरांना त्याचं अटेस्टेशन सुद्धा मिळालेलं आहे. म्हणजे राष्ट्रपतींनी ते वाचलंय पत्र. लवकरच महेश नातू सर आणि आपण सगळेजण एकत्र चर्चा करणार आहोत एका पॉडकास्टमध्ये. त्यात हे सगळे मुद्दे आपण कव्हर करणार आहोत. तेव्हा तो पॉडकास्ट जेव्हा टेलिकास्ट होईल त्याचं लवकरच आपण प्रमोशन चालू करणार आहोत.
मात्र हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो. आणि आता ज्याप्रमाणे आम्ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे की किमान आता तरी देवेंद्र फडणवीस यांनी काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी, म्हणजे ही जी असली विकृती जी पसरत चाललेली आहे तिचा थोडा तरी आळा बसे असं आम्हाला वाटतं. बाकी या बाबतीत तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये निश्चितच मांडू शकता. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच खुला असतो. जाता जाता फक्त एकच विनंती आहे मित्रांनो, आपल्या परिवारातर्फे आपण कॅन्सरग्रस्त रुग्ण यांच्या औषध उपचारांची, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांच्या जेवणाची, त्यानंतर शेतकऱ्यांची, त्यांच्या लेकरांची काळजी घेतोय. आपल्याला पुन्हा एकदा आपण मागे जसे किराणा सामानाचे किट वाटले होते, जे फोटोज तुम्ही बघितलेले आहेत, तसेच किट्स परत एकदा मराठवाड्यातल्या गरजू शेतकऱ्यांना, गोरगरिबांना द्यायचे आहेत. या कार्यामध्ये तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. तेव्हा तुमच्या मर्जीनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला या सत्कर्मामध्ये जे काही योगदान करावं वाटतंय ते दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य करा. स्क्रीनशॉट काढून, त्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती बनवून आम्हाला तुमच्यापर्यंत ती पोहोचवता येईल. अनेकदा असं होतं की तुमचं ट्रान्झॅक्शन होतं, तुम्ही स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप पण करता, मात्र होतं असं की फील्डवर्क चालू असतं, एडिट चालू असतं, त्यामुळे 2-4 दिवस 8 दिवस पावती मिळायला थोडासा सध्या वेळ लागत आहे. मात्र आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत की तात्काळ सगळं क्लिअर व्हावं. त्यामुळे निर्धास्त राहा. एक रुपया आपण सत्कर्मातच लावत आहोत. तेव्हा मित्रांनो, अनेक जण तुमच्या संवेदनशील मनाची आणि तुमच्या सहकार्याची वाट बघत आहेत. तेव्हा मन मोठं करा, प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि पुढे या. आता इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम.